राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। 25 पैकी 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होतं। यामध्ये जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे। या निवडणुकीमध्ये एकूण 2567 जागांसाठी 11989 उमेदवार रिंगणात उतरलेत। यासाठी 24031 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापना पणाला लागली आहे। औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातल्या रघुनाथपूर या गावानं मतदानावर बहिष्कार टाकलाय। वैजापूरहून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाचा रस्ता खूपच वाईट आहे। अनेकदा तक्रारी करून सुद्धा प्रशासन लक्ष देत नाहीये। रस्ता खराब असल्यामुळे गावातल्या शेतकऱ्यांना व्यापार करणं देखील अवघड झालंय आणि इतकंच नव्हे तर पाण्याचा टँकर देखील गावात येत नसल्यानं शेतकऱ्यांना पाण्यासाठी मुख्य रस्त्यापर्यंत जावं लागतं। विद्यार्थी शाळेमध्ये जाताना अनेक अडचणी येतात। अनेक वेळा मागणी करून देखील हा रस्ता होत नसल्यानं ISO मान्यता प्राप्त असलेल्या ग्रामपंचायतीतले ग्रामस्थ घेतलाय। आजवर राज्यामध्ये शासनाच्या दुर्लक्षानं अनेक प्रकल्पांची कामं अपूर्ण आहेत। संबंधित ग्रामस्थ त्यासाठी वारंवार आंदोलनही करतात, पण साताऱ्यातल्या नीरा देवघर या अपूर्ण धरणामुळे परिसरातलं राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालंय। कारण या परिसरातल्या 11 गावातल्या नागरिकांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानावर बहिष्कार टाकलाय। इथल्या ग्रामस्थांनी याबाबत एकमतानं ठराव करून बहिष्काराचा निर्णय घेतला। जिल्हा परिषद पंचायत समिती मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोठ्या प्रमाणात रोकडही सापडली आहे। राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांच्या जालना जिल्ह्यामध्ये अशीच घटना घडली। स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर निवडणूक लढवत असलेल्या परतूरमध्ये मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचं समोर आलंय। पैशाचं वाटप केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जुन्या 1000 आणि 500 रुपयांच्या 10 लाखांची रोकड कोपरगावकडून पुणतांबा चौफुलीवर आलेल्या कारमधून जप्त करण्यात आली। पोलिसांनी या कारमधल्या मुरलीधर धात्रक आणि भोलेनाथ मानेला अटक केली आहे, ताब्यात घेतलंय। पकडलेल्या कारच्या मागील बाजूला भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि कमळ चिन्हाची प्रतिमा आहे। त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। तर यवतमाळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैशांचं वाटप होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामुळे ग्रामस्थांनी याबाबत आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे दाखल केली आहे। यवतमाळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैशांचं वाटप होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। ग्रामस्थांनी याबाबत आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली। जोडमोहा डोंगरखर्डा गटात विजय दुलीचंद राठोड हे शिवसेनेचे उमेदवार आहेत। राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे ते बंधू आहेत। अंतरगाव पोड या गावामध्ये मतदारांना शिवसेनेचे कार्यकर्ते 15,000 रुपये देत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय। हे पैसे सुदाम पवार यांनी वाटप केल्याचं तक्रारीत म्हटलंय। चौकशीअंती कारवाई करण्यात येईल असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं। अहमदनगर जिल्ह्यामधल्या जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापा टाकला। साईभूषण कॅन्टीनमधून बनावट दारू बनवण्याचं साहित्य पोलिसांनी हस्तगत केलं। 2 दिवसांपूर्वी जिल्ह्यातल्या पांगरमल इथे बनावट दारूमुळे 6 जणांचा बळी गेला। या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती। आरोपीची चौकशी करून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हा छापा टाकला। या कॅन्टीनमधून 1053 विविध दारूच्या कंपन्यांच्या बाटल्यांचं बूज, मोकळ्या बाटल्या, केमिकल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। भाजप शिवसेनेच्या वादाचा आणखी एक सामना रंगलाय। शिवसेनेचे मुखपत्र सामनावर 3 दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपनं राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे। या संदर्भातलं भाजपनं एक पत्रही पाठवलं। सामनामधल्या वृत्तामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा भाजपनं केलाय। 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला सामना छापण्यावर बंदी घालण्याची मागणी भाजपनं केली। या मागणीवर शिवसेनेनं जाहीर टीका केली आहे। सामनावर बंदी घालायची असेल तर आचारसंहिता संपेपर्यंत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणांवर देखील बंदी घाला असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलंय। केंद्र आणि राज्यातल्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेना भाजपमध्ये ताणलेले संबंध निवळायचं नाव घेत नाहीये। आरोप प्रत्यारोपांच्या मालिकेमध्ये आता शिवसेनेनं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच शरसंधान साधलंय। नागपूर पालिका घोटाळ्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला।
नागपूर पालिका घोटाळा प्रकरणी 27 फेब्रुवारी 2001ला नंदलाल समितीनं अहवाल दिला। या अहवालामध्ये नंदलाल समितीनं देवेंद्र फडणवीसांवर ठपका ठेवल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आणि त्यामध्ये फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस नंदलाल समितीनं केल्याचं परब यांनी म्हटलंय। पोलीस किंवा सैन्य भरती होते त्याप्रमाणे भाजपमध्ये गुंड भरती होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय। अशा प्रकारे गुंडांची भरती होणं हे संघ विचारांच्या विरोधात आहे आणि म्हणून आरएसएसचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी शिवसेनेवर मतप्रदर्शन करण्याआधी भाजपला उपदेश करावा असा टोला संजय राऊत यांनी नागपूरमध्ये लगावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सद्गृहस्थ असून त्यांच्या हेतूबद्दल आपल्याला शंका नाही, मात्र ज्या प्रकारे दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी तलवारी बाहेर उपसल्यात त्या आता म्यान होणं शक्य नाही आणि तलवारी म्यान झाल्या तरी खडखडाट सुरूच राहील असा स्पष्ट इशारा राऊतांनी यावेळी दिला। मुंबईचा पाटणा झाल्याचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारीचा आलेख सतत चढाच असल्यामुळेही राऊतांनी लक्ष वेधलं, त्यामुळे नागपूरचं शिकागो झाल्याचा टोला त्यांनी लगावला। महापालिका निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय। विविध पक्षांचे नेते महाराष्ट्र पिंजून काढतात। काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी ठाण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिव्यात आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुण्यामध्ये जाहीर सभा घेतली। या आजी माजी शिवसैनिकांनी या निमित्तानं पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उठवला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दिव्यात जाहीर सभा झाली आणि या सभेमध्ये राज ठाकरे यांनी पुन्हा परप्रांतीयांच्या मुद्द्याला हात घातला। भाजप परप्रांतीयांचे लाड पुरवतं, मराठी माणसाच्या हक्कावर गदा आणत असल्याचा आरोप त्यांनी केला। यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी निधीबाबत केलेल्या घोषणेची खिल्ली उडवत उपस्थितांची फिरकी घेतली। भाजपनं सत्तेवर येण्यासाठी भूलथापा मारून जनतेला मूर्ख बनवलं असल्याची टीका त्यांनी केली। महापालिका निवडणुकीमध्ये प्रचाराचा धडाका सुरू असताना समारोपाच्या सभेवरून शिवसेना आणि मनसेमध्ये वाद निर्माण झालाय। आधी वांद्रे कुर्ला संकुलातल्या मैदानावरून शिवसेना भाजपमध्ये जुंपली होती। तिथं भाजपनं माघार घेत शिवसेनेचा मार्ग मोकळा केला, मात्र शिवसेनेनं 18 तारखेसाठी दादरच्या गोखले रोडवरच्या दत्ता राऊळ मैदानही आरक्षित केले आणि हेच मैदान मनसेला राज ठाकरे यांच्या शेवटच्या सभेसाठी देखील हवंय। शिवसेनेची सभा वांद्रे कुर्ला संकुलात होत असल्यामुळे त्यांनी राऊळ मैदानावरचा हक्क सोडावा अशी मनसेची मागणी आहे, मात्र ही मागणी शिवसेनेला मान्य नाहीये। त्यामुळे आता प्रभादेवीला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना प्रेसच्या बाहेर जंगी सभा घेऊन आव्हान देण्याची तयारी मनसेनं सुरू केली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोकणामध्ये प्रचाराचा धडाका पाहायला मिळाला। राज्यभर निवडणूक प्रचार शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगला असताना सिंधुदुर्गातल्या कुडाळ आणि रत्नागिरीतल्या चिपळूण प्रचार सभेत मात्र मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं। मतदार राजानं त्यांचे मतरुपी ठेव दिवाळखोर काँग्रेसच्या बँकेत न ठेवता भाजपच्या बँकेत ठेवण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी कुडाळमध्ये केलं, तर चिपळूणमध्ये मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या सत्तेची चावी भाजपला देण्याचं आवाहन केलं। ज्यांनी आजपर्यंत कितीतरी पक्ष बदलले त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये अशी घणाघाती टीका बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली आहे। आमच्या पक्षाचा विरोधी पक्षनेता राज्यात फिरण्याऐवजी इथल्या गावागावांमध्ये फिरतो अशी खोचक टीका विखेंवर केली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या काँग्रेसचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसून आले। राहुल गांधी, सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार यांची एक बँक आहे आणि आता त्यामध्ये उद्धव ठाकरे बँकेची भर पडली आहे। मात्र या बँका दिवाळखोरीमध्ये निघाल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। सोलापूरमधल्या सभेत त्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला। सोलापूरकरांनी एकाच पक्षाला 40 वर्ष सत्ता दिली, मात्र त्यांनी जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या नाहीत, त्यांनी जनतेचा विश्वासघातच केल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली। आपण कोणत्याच धर्माविरोधात नसल्याचं स्पष्टीकरण एमआयएमचे खासदार अझरुद्दीन ओवेसींनी म्हटलेलं आहे। धार्मिक तेढ निर्माण करायची नसून दलित तसंच मुस्लिम गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्याचा लढा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। दहशतवादाचा कायमचा खात्मा झाला पाहिजे ही भूमिका एमआयएमची असल्याचं ते म्हणाले। सोलापूरच्या प्रचार सभेत ते बोलत होते।
उमेदवार जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी तब्बल 9 प्रचार सभा घेतल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी अपेक्षेप्रमाणे जोरदार टीका केली। तर पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपवासी झालेल्या नेत्यांना त्यांनी इशाराही दिला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुणे आणि नाशिकमध्ये शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। जिल्हा परिषद आणि महापालिका दोघांमध्ये शेतकरी पार्श्वभूमी असलेले उमेदवार आहेत, त्यामुळे केंद्र आणि सरकारमध्ये असलेल्या भाजपला याचा फटका बसतोय हे लक्षात घेऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय। शिवाय राजकीय कुरघोडीचा प्रयत्न या निमित्तानं दिसतोय। शेतमालाला भाव नाही, कांद्याचा दर घसरल्यामुळे नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात शेतकऱ्यांची नाराजी आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना या नाराजीची वाटेकरी होऊ इच्छित नसल्यानं स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्यात आलाय। इंदापूर तालुक्यातल्या सराफवाडी गावात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील जाताच गावकऱ्यांनी त्यांची घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढली। यावेळी पाटील यांना गावकऱ्यांचा आग्रह मोडता आला नाही। हर्षवर्धन पाटलांनी गावकऱ्यांच्या विनंतीला मान दिला। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी बारामती तालुक्यातल्या गावांमध्ये दुचाकीवरून रॅली काढली, तसंच मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। या रॅलीमध्ये तरुण वर्गाचा मोठा सहभाग दिसून आला। अजितदादांचे पुत्र रॅलीमध्ये सहभागी झाल्यानं युवा वर्गात मोठा उत्साह दिसून आला। हे सरकार पैसेवाल्यांचं आहे आणि ते हेलिकॉप्टरमधून धुरळा उडवत फिरतात, त्यामुळे सामान्य शेतकऱ्याचा धुरळा होतो, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली। कांदा साडून जात असल्यानं येवल्यातल्या नगरसूलमधल्या शेतकऱ्यांना कांदा पेटवून दिला, त्या शेतकऱ्याची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली। हे फेकू सरकार शेतकऱ्यांचे डोळे पुसायला येत नाही, तर या सरकारची भूमिका शेतकऱ्यांचा अपमान करण्याचीच आहे, अशी टीका त्यांनी केली। भिवंडी हत्या प्रकरणातलं नवं वळण लागलेलं आहे। म्हात्रेंचा मारेकरी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केलाय। दरम्यान भिवंडी महापालिकेतले काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणी मनोज म्हात्रे यांचा चुलत भाऊ प्रशांत म्हात्रे याच्यासह 6 ते 7 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जमीन आणि घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। दरम्यान फरार प्रशांत म्हात्रे याचा पोलीस शोध घेत आहेत। भिवंडीला मर्डर झाली, काँग्रेसच्या नगरसेवकाची कोणी केली? भाजपचा भिवंडीचा उपाध्यक्ष पद आहे आमच्या म्हात्रेचा, मनोज म्हात्रेचा नातेवाईक, पण भाजपचा उपाध्यक्ष। पाहावं टीव्हीवर कसं मारलं, त्याच्या घराच्या म्हणजे अगदी दरवाजाजवळ पोचला, दरवाजाबरोबर मागून गोळी घातली, खाली पडला, कुऱ्हाडीने मारला, अमानुष मारला, क्रूरपणे मारला। कोणाच्या राज्यात? देवेंद्र फडणवीस, भाजप आणि शिवसेनेच्या राज्यात। राज्यात थंडीनं रामराम ठोकल्याचं आता तापमान केंद्रावर नोंद झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले। मुंबईमध्ये काल सरासरीपेक्षा 5 अंश अधिक तापमान नोंदवण्यात आलं। सांताक्रूजमध्ये कमाल तापमान 37.2 अंश सेल्सिअस तर कुलाब्यातले कमाल तापमान 36.9 अंशांवर पोहोचलं। पुढचे 3 ते 5 दिवस पारा असा चढा राहील असं हवामान खात्यानं म्हटलेलं आहे। पारा चढण्याची प्रक्रिया कोकणामधल्या बहुतांश भागामध्ये आता सुरू झाली आहे, तर इकडे मराठवाडा, विदर्भातही पारा चढाच राहणार आहे। धुळे शहरातील बहुचर्चित स्वामीनारायण मंदिराचं अतिक्रमण शहराचे आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत पाडण्यात आलं। मंदिर संस्थाच्या भक्तांनी आणि व्यवस्थापनानं अतिक्रमण काढण्यास प्रचंड विरोध केला, मात्र आमदार गोटे आणि त्यांच्या समर्थकांनी तब्बल 4 तास मंदिर परिसरात ठिय्या आंदोलन करत गनिमी काव्यानं अतिक्रमण पाडलं। स्वामीनारायण मंदिराच्या पुढच्या गेटवर आमदार गोटे यांनी आंदोलन सुरू ठेवलं। त्या दरम्यान त्यांच्या अन्य कार्यकर्त्यांनी मागच्या बाजूनं जेसीबी नेऊन अतिक्रमित भिंत जमीनदोस्त केली। ही अतिक्रमित भिंत पाडल्यामुळे परिसरातल्या 17 कॉलन्यांचा परिसर आता मोकळा होणार आहे। या भागातल्या नागरिकांनी अतिक्रमण काढल्याबद्दल आनंद व्यक्त केला। नोटीस न देता शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर जप्त करणाऱ्या एल&टी या फायनान्स कंपनी विरोधात बेळगावातल्या शेतकरी संघटनेनं कोल्हापूर सर्कलजवळ रास्ता रोको केला। यावेळी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन सुटका केली।
परभणीमध्ये काल दहशतवाद विरोधी पथकाने एका व्यक्तीजवळून देशी बनावटीचा पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं जप्त केली. जिल्हा परिषद कार्यालयासमोरील शिवसागर हॉटेलमध्ये एका 25 वर्षाचा इसम एक देशी बनावटीचा पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. वास्तव इतिहास नव्या पिढीपर्यंत जाईल याची खबरदारी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घेतली असं मत व्यक्त करत संभाजी ब्रिगेडच्या कार्याचं कौतुक शरद पवार यांनी केलं. तर इतिहास विकृत पद्धतीने कसा लिहिला जातो याचा पर्दाफाश करण्याचं काम आहा साळुंखेंनी केल्याचं मत देखील शरद पवार यांनी व्यक्त केलं. त्यामुळे शरद पवार आणि संभाजी ब्रिगेड यांचं नातं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.